माझी मुलगी सतत चिडचिड करत होती आणि थोडं टाईम झाला की रडणं. 2 दिवस झाले. मग मला वाटलं हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. मग मी लवकरच नेलं असतं, पण कसं आहे ना, पण ती जेवण पण करत होती, टॉयलेट, लॅट्रिन आणि सर्व नीट होतं, पण ती राहून रडत होती. तर मग मी हॉस्पिटलला गेले होते, तर डॉक्टरच नव्हते आणि मग सगळं मूड ऑफ झालं. एवढं स्ट्रगल करून मी आणि माझ्या मामाची मुलगी गेलेलो, पण डॉक्टरच नव्हते. मग तसं पण आम्ही नेक्स्ट मंथमध्ये जाणार आहे टूरला, तर मग मला तिच्यासाठी शॉपिंग करायचीच होती. तर हे आहे आमचं शहर आणि इथले हे जे शॉप दिसत आहे ना चुन्नमुन्नू, इथे सगळ्याच टाईपचे कपडे मिळतात आणि थोडं कॉस्टली आहे, पण कापड पण खूप छान आहे. तर आणि मला म्हणजे खूप सगळे दुकानला फिरायचं नव्हतं, मला एकच दुकानमध्ये सगळं मिळायला हवं, म्हणून मग मी त्या शॉपमध्ये गेली. थोडे पैसे जास्त गेले तरी चालेल. मग मी इथून खूप काही दीदूसाठी शॉपिंग केली. ही जी माझी मामाची मुलगी आहे, ही मला खूप सपोर्ट करते. लग्नाच्या आधी पण खूप सपोर्ट करायची, आता पण खूप सपोर्ट करते आणि बिचारी मला कधीच आजपर्यंत उलट बोललेली नाही. एवढा शांत स्वभाव आहे तिचा. पण माहिती आहे का, शांत स्वभाव हा लोकांसाठी खूप फायद्याचा असतो. म्हणजे लोकांना शांत स्वभावाच्या जे पण असतात ना, त्यांचा फायदा घेतात. म्हणून मला असं वाटतं की राईट टाईमला फाईट करता पण यायला पाहिजे.